Welcome back. I am Vikrant Dobe and today we are going to learn the topic is simple present tense. So we can see that the definition of the simple present tense an action which is done again and again every day. एखादी ॲक्शन पुन्हा पुन्हा होते किंवा दररोज होते त्याला आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण यूज करतो. तर सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय एक्झॅक्टली हा आपण कुठे यूज केला आहे ते स्पीकिंगमध्ये किंवा रायटिंगमध्ये ते आपण इथं समजून घेऊया. सिम्पल प्रेझेंट टेन्स सरळ सरळ हॅबिच्युअल सेंटेन्स म्हणजे आपल्या सवयी. कोणाची पण आपल्याला सवयी जर सांगायची असेल किंवा एखादं युनिव्हर्सल ट्रूथ आपल्याला सांगायचं असेल तर आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा यूज करतो. ठीक आहे. तर बघा इथं आपल्याला दोन स्ट्रक्चर दिलेले आहेत. जर आपण वाक्य जर सब्जेक्टनं सुरू करत असाल तर आपल्याला हे स्ट्रक्चर यूज करावं लागेल. सब्जेक्ट प्लस आपल्याला डिरेक्टली आपल्याला V1 म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूपचा वापर करावा लागेल. ऑब्लिक किंवा क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस किंवा ईएस प्रत्यय लावावा लागेल. इथं दोन कंडिशन्स आहेत. तर आपण ही गोष्ट क्लिअर आत्ताच करून घेऊया. सब्जेक्ट म्हणजे आय पण होऊ शकतो म्हणजे मी स्वतः, यू म्हणजे आपण, यू म्हणजे तुम्ही, वी म्हणजे आपण सर्व किंवा दे हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. आणि किंवा प्युरल थिंग्स, प्युरल म्हणजे अनेक वचन म्हणजे बॉईज, गर्ल्स, डॉग्स एक्सेट्रा. त्याच्यानंतर आपण सरळ क्रियापदाचं पहिलं रूप घेणार सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. ठीक आहे. तसेच थर्ड पर्सन म्हणजेच कोणकोणते ही, शी, इट आणि नेम. आता नेम पण सिंग्युलर असलं पाहिजे, प्युरल नको आहे, सिंग्युलर असलं पाहिजे. त्यानंतर आपण क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावणार. मग आता यस ईएस इथं पण दोन कंडिशन आहे. तर यस कुठे यूज करायचं आणि ईएस कुठे यूज करायचं. तर ज्या शब्दाच्या शेवटी, ज्या क्रियापदाच्या शेवटी म्हणजे वर्बच्या शेवटी, पदाच्या शेवटी डबल एस, सी एच, एस एच, ओ किंवा एक्स असेल तर आपण ईएस यूज करणार, अदरवाईज आपण यस यूज करणार. एक्झाम्पल जर आपण घेतलं जसं की वॉच आहे. वॉच हे क्रियापद आहे, शेवटी सी एच आलेला आहे म्हणून जर याला आपला ईएस प्रत्यय लावायचं असेल तर आपण घेणार वॉचेस. वॉश आहे, इथं एस एच आलेला आहे शेवटी, तर आपल्याला ईएस प्रत्यय लावायचं असेल किंवा एस किंवा ईएस दोनपैकी तर आपण एस एच आलेला आहे म्हणून आपण ईएस प्रत्यय लावणार. इथं मी गेट यूज केलं. गेट पण एक क्रियापद आहे. इथं शेवटी एस एस सी एच एस एच ओ एक्स नाही आहे म्हणून आपण डिरेक्टली आपण फक्त सफिक्स यस यूज करणार म्हणजे गेट्स झालं. तर अशा पद्धतीने आपण ईएस आणि ईएसचा वापर, यस किंवा ईएसचा वापर आपण करणार. तर हे मी इरेज करतो. तर बघा तुमच्या लक्षात आलं असेल जे सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट म्हणजे अ पर्सन, थिंग, ॲनिमल हू परफॉर्म्स द ॲक्शन इट्स कॉल्ड ॲज सब्जेक्ट. त्यानं वाक्याची सुरुवात केली असेल किंवा त्यांची हॅबिट जर आपल्याला सांगायची असेल तर आपण V1 आणि थर्ड पर्सनची हॅबिट सांगायची असेल, थर्ड पर्सन सब्जेक्टची हॅबिट सांगायची असेल तर V1 यस किंवा ईएस प्रत्यय लावावा लागेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जसं की मी क्रिकेट खेळणे हे एक सवय आहे, हे आपण रोज खेळतो. तर मी म्हणणार आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. यू प्ले क्रिकेट, वी प्ले क्रिकेट, दे प्ले क्रिकेट. तर प्युरल्स म्हटलं तर स्टुडंट्स प्ले क्रिकेट, बॉईज प्ले क्रिकेट, गर्ल्स प्ले क्रिकेट, पीपल प्ले क्रिकेट, प्लेयर्स प्ले क्रिकेट एक्सेट्रा. जर व्हेनेवर वी टॉक अबाउट द थर्ड पर्सन तर तिसऱ्या पर्सनची म्हणजेच ही, शी, इट किंवा सिंग्युलर नेम तिसऱ्या पर्सनची जर हॅबिट सांगायची असेल तर आपल्याला क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावावा लागेल. आता तिसऱ्या पर्सनची मी हॅबिट सांगतो जसं की तो क्रिकेट खेळतो, त्याची सवय आहे. तर ही प्ले न म्हणता आपल्याला प्लेज असा उच्चार घ्यावा लागेल म्हणजे ही प्लेज क्रिकेट, शी प्लेज क्रिकेट. इट होणार नाही म्हणून कोणतं पण नाव घेणार. राम प्लेज क्रिकेट, श्याम प्लेज क्रिकेट, अ बॉय बघा सिंग्युलर घेत आहोत, अ बॉय प्लेज क्रिकेट, अ गर्ल्स प्लेज क्रिकेट एक्सेट्रा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण
हॅबिच्युअल सेंटेन्स आपण तयार करू शकतो. पण काही सेंटेन्स हे ऑब्जेक्टपासून सुरू होतात. तर असे सेंटेन्स कसे हॅबिच्युअल सेंटेन्स कसे तयार करायचे? काही हॅबिच्युअल सेंटेन्स म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स हे काही सब्जेक्टपासून सुरू होतात आणि काही सेंटेन्स हे ऑब्जेक्टपासून सुरू होतात. जर वाक्याची सुरुवात ऑब्जेक्टपासून सुरू करायची असेल तर आपल्याला V1 किंवा ES प्रत्येक हे न यूज हा स्ट्रक्चर न यूज करता आपल्याला सेम टेन्समध्ये आपल्याला हा स्ट्रक्चर यूज करावा लागेल, तरच तुमचं सेंटेन्स ग्रामॅटिकली करेक्ट असणार. तर बघा, आपण ऑब्जेक्ट नंतर ॲमिजार प्लस V3 हा आपला यूज करावा लागेल. तर अकॉर्डिंग टू द सेंटेन्स ते ॲक्टिव्ह व्हायचं आहे की पॅसिव्ह व्हायचं आहे ते तुम्हाला ओळखणं खूप आवश्यक आहे. ज्या सेंटेन्समध्ये सब्जेक्ट इम्पॉर्टंट नाही आहे, ऑब्जेक्टवर आपला फोकस आहे, ते आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस बनावं लागेल. मग सब्जेक्टवर जास्त फोकस करत असाल तर आपण ते ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये बनणार. आता हे तुम्ही समजून घ्या, लिहून घ्या, इरेज करणार आहोत. बघा, मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देणार. आपण एक्झाम्पल्सच्या द्वारे आपण समजून घेऊया की कोणते स्ट्रक्चर आपल्याला यूज करावं लागेल. दोन्ही स्ट्रक्चर हे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये वापरले जातात. म्हणजे दोन्ही स्ट्रक्चर हे हॅबिच्युअल स्ट्रक्चर्स आहेत, हॅबिच्युअल सेंटेन्समध्ये वापरल्या जातात. तर बघा, माझ्या घरी दररोज भात शिजवला जातो. दररोज शिजवला जातो म्हणजे हे जे ॲक्शन आहे हे डेली होते, म्हणजेच ॲक्शन इज रिपीटेड एव्हरी डे. म्हणजेच कोणतं सेंटेन्स आहे? हॅबिच्युअल सेंटेन्स आहे, म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. तर माझ्या घरी दररोज राईस म्हणजे भात शिजवल्या जाते. इथं भात शिजवल्या जाते तर म्हणजेच आपण वाक्याची सुरुवात करणार राईस. आता राईस हा सब्जेक्ट आहे की ऑब्जेक्ट आहे? आता आपण स्वतःला आयडेंटिफाय करायचं, आपण स्वतःहून आयडेंटिफाय करायचं की राईस सब्जेक्ट आहे की ऑब्जेक्ट आहे. तर राईस हा स्वतःहून शिजतो की त्याला शिजवल्या जातो? ऑब्व्हियसली याला शिजवल्या जातो. म्हणजेच हे स्वतःहून ॲक्शन परफॉर्म करत नाही. स्वतःहून ॲक्शन परफॉर्म करणारे ऑब्जेक्ट असतात आणि त्याच्यावर ॲक्शन अप्लाय होते ते ऑब्जेक्ट असतात. स्वतःहून परफॉर्म करणारा सब्जेक्ट आणि त्याच्यावर ॲक्शन अप्लाय होते किंवा जे ॲक्शन करत नाही की त्याच्या ॲक्शन होते त्याला आपण ऑब्जेक्ट असं म्हणतो. तर राईसवर ॲक्शन अप्लाय केली जाते, ते कोणती? शिजवण्याची. म्हणून राईस हा इथं झाला ऑब्जेक्ट. म्हणून मी सेंटेन्स लिहिणार की राईस डायरेक्ट कुक्स न म्हणता राईस कुक्स असं सेंटेन्स हे रॉंग होईल. म्हणून मी यूज करणार राईस ऑब्जेक्ट आहे, मग राईस इज कुक्ड. राईस इज कुक्ड एव्हरी डे ॲट माय होम. सेम हे पण सिम्पल प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे. फक्त स्ट्रक्चर असं का बरं आलं? कारण की वाक्याची सुरुवात झालेली आहे ऑब्जेक्टने. ऑब्जेक्टनं वाक्याची सुरुवात झाली असेल तर ती पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स असते. तर बघा, दुसरं एक्झाम्पल आपण घेऊ. तो दररोज शाळेत जातो. आता या सेंटेन्समध्ये तो एक प्रोनाऊन आहे म्हणजे ही. आता ही सब्जेक्ट आहे की ऑब्जेक्ट आहे? शाळेत जाणे हे जे ॲक्शन आहे तो स्वतःहूनच परफॉर्म करतो, तो स्वतः शाळेत जातो म्हणजे ही हा सब्जेक्ट आहे. तर आपण ॲमिजार न यूज करता हे स्ट्रक्चर यूज करता आपण हे स्ट्रक्चर यूज करणार. म्हणजे ही थर्ड पर्सन असल्यामुळे आपल्याला V1ला एस किंवा ES प्रत्यय लावावा लागेल. इथं गोज टू स्कूल एव्हरी डे. तिसरे एक्झाम्पल्स घेणार आपण. मोबाईल हँग होतो. मोबाईल हँग होतो. तर या सेंटेन्समध्ये बघा, आता मोबाईल हा सब्जेक्ट आहे की ऑब्जेक्ट आहे? पहिले अगोदर आयडेंटिफाय करणं खूप आवश्यक आहे. कधी कधी काय होते, मोबाईलमध्ये काहीतरी खराबी असल्यामुळे तो मोबाईल स्वतःहूनच हँग होतो. त्याला की आपण तरी हँग करत नाही, तो स्वतःहूनच हँग होतो. कधी कधी स्टोरेज फुल झाल्यामुळे तो स्वतःहूनच काय होतो? हँग होतो. तर या सेंटेन्समध्ये मोबाईल हा स्वतःच हँग होण्याची क्रिया करत असतो. म्हणून मोबाईल हा इथं काय झाला? सब्जेक्ट झाला. म्हणून मी म्हणणार मोबाईल हँग्स समटाइम्स. म्हणजे कधी कधी तो काय होतो? हँग पडतो. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण की
गीताला दररोज शाळेत पाठवल्या जाते. बघा लक्ष द्या सेंटेन्स, गीताला दररोज शाळेत पाठवलं जाते. आता हे डेली आहे, डेली आहे म्हणजे एक सवय झाली की त्याला दररोज शाळेत पाठवल्या जाते. म्हणजे पाठवण्याची क्रिया हे गीता करते की गीतावरती होते. आता पाठवण्याची क्रिया ऑब्वियसली कोणीतरी दुसरा व्यक्ती करत असेल, म्हणजे ही क्रिया करणारा कोणी दुसराच व्यक्ती आहे आणि गीता इथं काय बनली, ऑब्जेक्ट बनली. म्हणून हे सेंटेन्सचं स्ट्रक्चर येणार ऑब्जेक्ट प्लस आयमीचार प्लस V3. म्हणजे सेंटेन्स होणार द गीता इज सेंट टू स्कूल एव्हरी डे. ओके, चला आपण तिसरा एक्झाम्पल घेऊ. शाळेमध्ये इंडिपेंडन्स डे साजरा केला जातो. आता इंडिपेंडन्स डे स्वतःहून साजरा होतो की त्याला साजरा केला जातो. आता तुम्ही म्हणा सर त्याला साजरा केला जाते, मग त्याला साजरा करणारे कर्ता असतात. पण इंडिपेंडन्स डे हा काय ऑब्जेक्ट आहे, बाकीची सुरुवात ऑब्जेक्टनं होणार. म्हणून याच्यामध्ये कर्ता नाही आहे म्हणजे सब्जेक्ट नाही आहे, तर आपल्याला वाक्याचं ऑब्जेक्टनं करावं लागेल. म्हणून सेंटेन्स होणार इंडिपेंडन्स डे is celebrated every year. ठीक आहे, आता आणखी आपण काय सेंटेन्स घेऊ. तो स्वयंपाक करतो, तो दररोज स्वयंपाक करतो. आता तो किंवा ती दररोज स्वयंपाक करतो, तर हा जो सब्जेक्ट आहे शी, हा सब्जेक्ट आहे किंवा ऑब्जेक्ट आहे की तिचे स्वतःहून क्रिया करते. तर ऑब्वियसली हा काय आहे, सब्जेक्ट आहे. तर शी आपण आम्हीचा हे स्ट्रक्चर यूज करणार. थर्ड पर्सन आहे म्हणून यूज करणार शी कुक्स इन किचन. दुसरं, मी इंग्रजी शिकवतो. आता मी पण इथं काय सब्जेक्ट आहे, तर मी हे स्ट्रक्चर यूज करणार आय. आय इज नॉट अ थर्ड पर्सन म्हणून मी सरळ V1 यूज करणार. टीच यूज करणार, तर मी होणार आय टीच इंग्लिश. रोज 4 वाजता झूम मीटिंग म्हणजे झूम मीटिंगवर ग्रामरची बॅच घेतल्या जाते. तर आपण म्हणणार ग्रामरची बॅच हा सब्जेक्ट आहे की ऑब्जेक्ट आहे, ऑब्वियसली ऑब्जेक्ट आहे. तर मग मी म्हणणार ग्रामर बॅच इज घेतल्या जाते म्हणजे एक काय आहे, हॅबिट्स आहे. म्हणून इज इथं येणार टेकन ॲट 4 o'clock एव्हरी डे. दुसरे एक्झाम्पल घेणार की तुम्ही इंग्रजी बोलता, तुमची सवय आहे. तुम्ही हे सब्जेक्ट आहे, तुम्ही ॲक्शन परफॉर्म करता म्हणून यू स्पीक इंग्लिश. खूप साऱ्या देशामध्ये इंग्रजी बोलल्या जाते. आता इंग्रजीनं वाक्याची सुरुवात करणार, इंग्रजी इथं झाला ऑब्जेक्ट म्हणून मी म्हणणार इंग्रजी हा ऑब्जेक्ट, वाक्यासोबत ऑब्जेक्टनं जर झाली तर आपल्याला हे स्ट्रक्चर यूज करावं लागेल. इंग्लिश इज स्पोकन V3 यूज करावं लागेल. इन मेनी कंट्रीज. तर अशा पद्धतीने आपल्याला हॅबिच्युअल सेंटेन्स म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्स आपल्याला असं लक्षात ठेवावं लागेल. 2 स्ट्रक्चरनंच अभ्यास करावा लागेल. एका स्ट्रक्चरनं तुम्ही म्हणजे अर्धवट अभ्यास केल्यासारखं होईल. दोन्ही स्ट्रक्चरनं आपल्याला लक्षात ठेवून आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सचे वाक्य बनवावे लागतील. ठीक आहे, असेच बाकीचे टेन्सेस आपण 1 by 1 मी तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ पाठवून तुम्ही स्वतःहूनच सेल्फ स्टडी करू शकता. आणखी जर प्रॅक्टिससाठी तुम्ही स्वतःहून घरी होमवर्क करू शकता आणि माझ्या पर्सनल नंबरवरती तुम्ही ते होमवर्क चेक करायला पाठवू शकता की जेणेकरून तुमचे काही मिस्टेक्स जर असतील तर ते तुमच्या लक्षात येतील. थँक्यू सो मच.